नमस्कार. आपण भगवद्गीतेचा विचार करतो ना, तेव्हा मनात काय येतं? शांत जागा, मंदिर, आश्रम वगैरे. हो, एकदम पवित्र शांत वातावरण. पण कल्पना करा की हा ग्रंथ, हा प्रचंड ज्ञानाचा ठेवा, तो जन्माला आला एका भीषण युद्धभूमीवर. अगदी गोंधळाच्या, भीतीच्या म्हणजे टोकाच्या संभ्रमाच्या परिस्थितीत. हेच तर गीतेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मला वाटतं. बरोबर. कुठे शांत जागा नाही, तर कुरुक्षेत्राची रणधुमाळी. म्हणूनच आज आपण जरा खोलात जाऊन हेच बघणार आहोत की हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली गीता ती आजही इतकी महत्वाची का आहे. आणि यासाठी आपल्याकडे काही संदर्भ आहेत, जसं 8 इसेन्शियल इन्साइट्स इनटू द भगवद्गीता आणि द गीता ओरिजिन, कॉन्टेक्स्ट अँड मॉडर्न रेलेव्हन्स मधले काही मुद्दे. तर सुरुवात थोडी पार्श्वभूमीने करूया, म्हणजे महाभारताचा संदर्भ. हो, नक्कीच. कारण गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. गोष्ट आहे पांडव आणि कौरवांच्या संघर्षाची. पांडव म्हणजे न्यायाच्या बाजूचे आणि कौरव म्हणजे लोभ, अहंकार. ज्यांनी कपटाने पांडवांना वनवासात पाठवलं होतं. बरोबर. आणि वनवास संपवून परत आल्यावर पांडवांनी अगदी 5 गावांची माफक मागणी केली होती. ती सुद्धा कौरवांनी नाकारली. म्हणजे मग युद्ध अटळच होतं. आणि मग आलं कुरुक्षेत्र. दोन्ही सैन्य समोरासमोर. आणि तिथे काय झालं? तिथेच खरी गंमत आहे. पांडवांचा मुख्य योद्धा अर्जुन, ज्याचा सारथी स्वतः श्रीकृष्ण, तो ऐन युद्धाच्या तोंडावर खचला. हो, त्याने कृष्णाला सांगितलं, रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे. आणि समोर पाहिलं तर कोण? शत्रू म्हणून त्याचेच आजोबा, त्याचे गुरु, त्याचे भाऊ, नातेवाईक. बापरे, काय अवस्था झाली असेल त्याची. पूर्णपणे खच्चीकरण. हातातून ते गांडीव धनुष्य ते खाली पडलं. तो म्हणाला की यांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा मी भीक मागेन. किती टोकाचा भावनिक आणि नैतिक गोंधळ असेल तो क्षण. आणि म्हणतात की याच क्षणी हो, याच क्षणी अर्जुनाच्या याच प्रश्नांमधून, त्याच्या त्या संभ्रमातून गीतेचा तो संवादच सुरू झाला, कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला. पण एक गोष्ट इथे महत्वाची आहे, जी आपल्या स्रोतात पण सांगितलीये. कृष्णाने लगेच उपदेश सुरू नाही केला. अगदी बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यांनी आधी अर्जुनाचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्याच्या मनात काय चाललंय ते सगळं. म्हणजे त्याला व्यक्त व्हायला पूर्ण वाव दिला. हो, जणू काही ते पहिले मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकच होते. म्हणजे मार्गदर्शन करण्याआधी समोरच्याला समजून घेणं, त्याला ऐकणं हे किती महत्वाचं आहे हे कृष्णाने दाखवून दिलं. म्हणजे ज्ञानाच्या आधी सहानुभूती. वा. आणि मग आपण या कुरुक्षेत्राबद्दल बोलतोय, ते फक्त युद्धाचं मैदान नव्हतं असंही म्हटलं जातं. बरोबर. ते फक्त हरियाणामधलं एक ठिकाण नाहीये. ते एक प्रतीक आहे, आपल्या मनाचं प्रतीक. आपल्या मनाचं? कसं काय? असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र आहे, जिथे सतत युद्ध चालू आहे. कसलं युद्ध? आपल्यातल्या चांगल्या आणि वाईट शक्तींचं. पांडव म्हणजे आपले चांगले गुण, सत्य, धैर्य, विवेक, भक्ती. आणि कौरव म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्ती, लोभ, मत्सर, अहंकार, राग, मोह. अच्छा, म्हणजे आपल्या आतच हे पांडव आणि कौरव आहेत आणि त्यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. अगदी. प्रत्येक दिवस, प्रत्येक निर्णय, प्रत्येक क्षण आपण या आंतरिक कुरुक्षेत्रावरच उभे असतो. खरे. मग ते ऑफिसमधल्या टेन्शन असो, किंवा घरातले वाद असो, किंवा अगदी स्वतःच्या वाईट सवयींशी लढणं असो. बरोबर. हेच ते द्वंद्व. आणि म्हणूनच गीता कालबाह्य होत नाही, कारण ती याच आंतरिक लढाईबद्दल बोलतेय आणि त्यावर मार्ग दाखवते. म्हणूनच ती फक्त भारतापुरती किंवा हिंदूंसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच महत्वाची ठरते. वैश्विक आहे ती. अगदी. पण एक प्रश्न आहे, कृष्णाने हा संवाद साधायला अर्जुनालाच का निवडलं असेल? युधिष्ठिर होते, भीम होते? हा चांगला प्रश्न आहे. कारण अर्जुन फक्त योद्धा नव्हता, तो जिज्ञासू होता. त्याच्या मनात प्रश्न उभे राहिले. हे करणं योग्य आहे का? हे पाप तर नाही? आणि ते प्रश्न विचारायला तो घाबरला नाही. बरोबर. युधिष्ठिर कदाचित धर्माच्या चौकटीत इतके पक्के होते की त्यांना हा प्रश्न पडलाच नसता. भीम कदाचित जास्त कृतीवर भर देणारा असता. पण अर्जुनामध्ये ती जाणीव होती, तो गोंधळ होता आणि ते विचारायचं धैर्य होतं. म्हणजे गीता अशा लोकांसाठी आहे जे प्रश्न विचारतात, जे स्वतःला परिपूर्ण समजत नाहीत. हो, जे सत्याच्या शोधात आहेत आणि प्रश्न विचारायला तयार आहेत. आणि कदाचित याच वृत्तीमुळे जगभरातल्या मोठमोठ्या लोकांना गीता भावली असेल. गांधीजी, आईन्स्टाईन, अगदी स्टीव्ह जॉब्स सुद्धा. हो, नक्कीच.
गांधीजी तर तिला आध्यात्मिक शब्दकोश म्हणायचे. आईन्स्टाईनला आश्चर्य वाटलं होतं की यात इतकं वैश्विक ज्ञान कसे आहे. आणि कार्ल युंग, मानसशास्त्रज्ञ, त्यांनी पाहिलं की गीता आपल्या आतल्या कौरवांवर म्हणजे नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवायला मदत करते. स्टीव्ह जॉब्स बद्दल तर म्हणतात की त्यांना दरवर्षी स्पष्टता मिळवण्यासाठी गीता वाचायची. म्हणजे हे धर्माच्या पलीकडचं काहीतरी आहे, चेतनेबद्दल आहे, कॉन्शियसनेस बद्दल. अगदी गोंधळात शांत कसं राहायचं, संकटात स्थिर कसं राहायचं याचं मार्गदर्शन हे. पण इतक्या वेगवेगळ्या लोकांना ती आपलीशी का वाटते? काय आहे तिच्यात असं? कारण ती मूलभूत प्रश्नांना हात घालते. माझं कर्तव्य काय, जगण्याचा अर्थ काय, दुःखातून कसं बाहेर पडायचं. आणि ती फक्त उत्तरं देत नाही, ती मार्ग दाखवते. जसं की योग. आता योग म्हटलं की लगेच डोळ्यासमोर आसनं येतात, पण गीतेतला योग वेगळा आहे ना? हो, खूपच व्यापक अर्थ आहे त्याचा. गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग शब्द आहे. त्याचा अर्थ आहे जोडलं जाणं, एकरूप होणं. कशाशी जोडलं जाणं? आपल्या खऱ्या स्वरूपाशी, परमात्म्याशी. आणि याचे मार्ग वेगवेगळे सांगितलेत. कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम, आपलं कर्तव्य करत राहणं. म्हणजे आपलं काम चोख करणं, फक्त पगारासाठी नाही. बरोबर, कामातूनच समाधान मिळवणं. तसंच भक्तियोग, देवावरची श्रद्धा, प्रेम यातून जोडलं जाणं. ज्ञानयोग, ज्ञान आणि विवेकाने सत्य समजून एकरूप होणं. म्हणजे हे फक्त तत्वज्ञान नाही, तर जगायचं कसं याबद्दल आहे, संतुलन साधण्याबद्दल. अगदी. संतुलित आणि उद्देशपूर्ण जगण्याची ही एक प्रकारे शिकवण आहे. आणि म्हणतात की ह्या सगळ्या 700 श्लोकांचं सार तर पहिल्या आणि शेवटच्या शब्दातच आहे. हे खरंय? हो, हे तर खूपच अद्भुत आहे. पहिला श्लोक सुरू होतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिला शब्द धर्म. धर्म. आणि शेवटच्या श्लोकांमध्ये जेव्हा अर्जुन शरण येतो तेव्हा महत्वाचा शब्द येतो मम, म्हणजे माझे. धर्म आणि मम म्हणजे मम धर्म, माझं कर्तव्य. अचूक. विचार करा, 700 श्लोक आणि त्याचं सार मम धर्म, माझं कर्तव्य. हेच गीतेचं केंद्र आहे. प्रत्येकाने आपला स्वधर्म ओळखणं, आपलं विशिष्ट कर्तव्य. अर्जुनासाठी ते युद्ध करणं होतं, जरी त्याला ते नको होतं. हो, आपल्या प्रत्येकाचा ममधर्म वेगळा असेल. विद्यार्थी म्हणून अभ्यास, आई वडील म्हणून मुलांची काळजी, डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा. पण तो ओळखणं आणि तो निभावणं महत्वाचं आहे. आणि हे कर्तव्य निभावण्याची जागा म्हणजे आपलं जीवन, आपलं ते आंतरिक कुरुक्षेत्र. अगदी. ते हरियाणातलं कुरुक्षेत्र फक्त प्रतीक आहे. खरी लढाई तर रोज आपल्या आत सुरू आहे. योग्य काय, अयोग्य काय, हे करू की नको. हो, या द्वंद्वात आपण असतोच. गीता सांगते की यापासून पळून जाऊ नका, सामोरे जा. मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा शेवटी? आजच्या काळात गीतेचा संदेश काय? संदेश खूप स्पष्ट आहे. जीवनात अडचणी येणारच, आव्हानं येणारच, कुरुक्षेत्र उभं राहणारच. मग काय करायचं? धैर्याने सामोरे जायचं. आपलं मम धर्म म्हणजे आपलं खरं कर्तव्य काय आहे ते समजून घ्यायचं आणि फळाची चिंता न करता पूर्ण निष्ठेने ते करायचं. गोंधळलेल्या मनाला स्थिर करायचं आणि योग्य कृती करायची. बरोबर. श्रद्धा आणि समत्व म्हणजे बॅलन्स ठेवून जगायचं. हाच गीतेचा संदेश आहे. तो तेव्हाही लागू होता, आजही आहे. खरंच? संकटातून आलेली, आतल्या लढाईचं रूपक सांगणारी, चेतना आणि कर्तव्यावर भर देणारी, योगातून संतुलन शिकवणारी आणि मम धर्म म्हणजे स्वतःचं खरं काम ओळखायला सांगणारी ही शिकवण किती महत्वाची आहे आजही. हो, आणि ती फक्त स्वतःपुरती नाही, तर इतरांशी कसं वागावं, समाजाप्रती आपलं काय कर्तव्य आहे यावरही विचार करायला लावते. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. जर खरं कुरुक्षेत्र आपल्या आत आहे आणि प्रत्येकाचा ममधर्म वेगळा आहे, तर आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात प्रत्येकाने स्वतःचा तो ममधर्म, तो खरा उद्देश शोधणं आणि त्यानुसार जगणं हे कसं शक्य होऊ शकेल यावर खरंच विचार करायला हवा.